महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या विदर्भ न्यूज माझा चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। विदर्भ न्यूज माझा, आवाज जनसामान्यांचा। दारव्हा आणि सेलू येथील भांडी वाटप कार्यक्रम रद्द, कामगारांचा संताप। यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा आणि पुसद तालुक्यातील सेलू येथे बांधकाम कामगारांना भांडी, बांधकाम उपयोगी संच व घरगुती किचन साहित्याचं वाटप 10 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आले। मात्र जिल्ह्यातील तब्बल 16 तालुक्यातील शेकडो कामगार या दोनच केंद्रांवर मोठ्या प्रमाणात दाखल झाल्यानं प्रचंड गर्दी उसळली। परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन तसेच अनेक तालुक्यातील बांधकाम कामगारांना हे 2 केंद्र खूप दूर होत असल्यानं कामगारांना साहित्य घेऊन जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती। सदर समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी 11 फेब्रुवारी रोजी तातडीनं आदेश काढत दोन्ही केंद्र बंद करून तालुकानिहाय स्वतंत्र वाटप केंद्र सुरू करण्याच्या सूचना दिल्या। परंतु प्रशासनाचा हा आदेश वेळेवर कामगारांपर्यंत न पोहोचल्यानं 12 फेब्रुवारी रोजी पहाटेपासूनच दूरवरून शेकडो बांधकाम कामगार सेलू आणि दारव्हा येथे साहित्य घेण्यासाठी पोहोचले। केंद्र बंद असल्याचं पाहून कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली। अनेकांनी प्रवासासाठी खर्च केलेलं पैसं, दिवसभराचा मजुरीचा तोटा आणि झालेली गैरसोय याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। भांडी व इतर साहित्य न मिळाल्यानं कामगारांना मोठा मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला। आदेश काढण्यापूर्वी योग्य नियोजन का केलं नाही, माहिती देण्याची जबाबदारी कोणाची, असं प्रश्न कामगारांकडून उपस्थित केले जात आहेत। गर्दी टाळण्यासाठी केंद्र बंद करण्याचा निर्णय योग्य असला तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी व माहितीचा अभाव यामुळे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। आता तालुका निहाय केंद्र कधी सुरू होणार आणि कामगारांना साहित्य कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागले। रमेश खंदारे, राणा सौना, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ। आम्ही सकाळी 5 वाजता छोट्या बाळाला घेऊन इथं भांड्याचं वाटप होणार होता त्यासाठी इथं आलेले आहोत। तरी आतापर्यंत बोलण्यात आलेलं नाही आहे। आम्ही थांबलेलो आहोत गेटपाशी। काय सांगण्यात आलं तुम्हाला? आम्हाला म्हटले की आज बंद आहे। की कोणती तारीख दिली होती तुम्हाला? आम्हाला 12 तारीख दिली होती। आता काय म्हणणं आहे त्यांचं? ते म्हणतात की आज बाबा वाटप नाही आहे, बंद आहे। हॅलो, माझं नाव विठ्ठल दिगंबर पानपट्टे, मी शेगावचा रहिवासी आहे आणि आज इथं वाटप चालू केलं होतं त्यांनी कालपासून 2 दिवसापासून। आणि आज समजा सांगितलं की बंद आहे म्हणून अचानक आम्ही रात्री 2 वाजता इथं आलेलं आहे, रांगण लागलेलं आहे। इथं महिला पुरुषांना पूर्ण समजा इथं अवेलेबल आता समजा आलेले समजा याची दुरावस्था होत आहे। आता टाईमवर म्हणत आहे बंद आहे म्हणून। आता समजा लेकरं आता छोटे बाया मुली आलेल्या, आता लेकरं घेऊन बाया, आता माणसं आलेल्या, आता बाळपासून काय खाल्लं नाही, रात्रीपासून आलेलं थंडीचं वातावरण हे पाहत आहे। शासनानं काय करायला पाहिजे असं